श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचे आमदार श्री विनोद अग्रवाल, श्री विजय रांगडाले, संजय पुराम यांच्या वतीने आणि खास करून विनोद अग्रवालजीने पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी आणि संपूर्ण टीम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि टीम, पोलीस अधीक्षक आणि टीम यांनी बसून या शिबिराच्या माध्यमातून 25,000 परिवारांना 48 योजनेचा लाभ या अभियानामध्ये देण्याचा निर्णय आज केला। मी या शिबिराला जेव्हा आलो तेव्हा महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम हे शिबिर या ठिकाणी करण्यात आलं आणि या शिबिराच्या माध्यमातून या जनतेला संपूर्ण सेवा देण्याचं काम केला। माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार जे आमचं सरकार आहे या माध्यमातून गतिमान सरकार, लोकाभिमुख सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे आणि जनतेला सर्व योजनेचा लाभ मिळवून देणे ही जबाबदारी प्रशासनाने सरकारची आहे, ते आम्ही पूर्ण करतो आहे। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुकास्तरीय समाधान शिबिरचं आयोजन गोंदिया तालुक्यामध्ये करण्यात आलं होतं। त्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वात आजचा महत्त्वपूर्ण काम म्हणजे आम्ही 4,190 जे अतिक्रमणधारक होते यांना सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत आम्ही पट्टे वाटपाचं काम आज या ठिकाणी करण्यात आलं। सोबतच 5 ब्रास मोफत रेती वाटप, जे शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, घरकुल लाभार्थ्यांना आम्ही जो वाटप करतो त्या अंतर्गत आज आम्ही 200 लाभार्थ्यांना 1,000 ब्रास रेतीचे जे पासेस आहेत, टीपी पासेस आहेत, त्याचं वाटप करण्याचं काम देखील आज यात करण्यात आलं। तसेच 7/12 दुरुस्ती असेल, सोबत बहुमोड आधार वर्ग 2चा 1 करणे असेल, तुकडेबंदी कायदेतील सुधारणानुसार नवीन फेरफार असतील आणि अशा वेगवेगळ्या महसुली सेवा, प्रलंबित फेरफार, निकाली काढणे, अशा वेगवेगळ्या सेवांच्या माध्यमातून आम्ही जवळपास 8,000 ते 9,000 लाभार्थ्यांना आज या शिबिराच्या माध्यमातून लाभ देण्यात आला आहे। तसेच या शिबिरस्थळी जवळपास 50 वेगवेगळ्या विभागाचे स्टॉलच्या माध्यमातून ही देखील शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया देखील आज या ठिकाणी